हाय, आज आपण करणार आहोत कॉर्न कॅप्सिकम मसाला भाजी. त्यासाठी आपले खडे मसाले लागणार 2 तेजपत्ता, आपलं 3 लवंग, 2 हिरव्या वेलची, 1 सिनेमन स्टिक आणि आपलं जिरा. त्यानंतर ह्या सगळ्यांना थोडं फ्राय करून घ्यायचं. मग आपण टाकत आहोत 1 कांदा, रफली चॉप केलेलं कांदा आहे आता हे, कारण आपण या मिक्सरला पिसून घेणार आहोत. कांदा असं गोल्डन ब्राऊन झालं असं, तर मग आता आपण टाकणार आहोत टमॅटो. त्याचबरोबर आपण टाकणार आहोत 4 हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर आता आपण टाकणार आहोत आलं 1 इंच कट केलेलं, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, आणि मग आता आपण टाकत आहोत लाल बेडकी मिरच्या. ह्याही 10 ते 12 आपण टाकू शकतो. घाटून घ्यायचं छान. आता आपण टाकत आहोत काजू. 10 ते 12 काजू खिसलेले आहेत मी. काजूने छान क्रीमीनेस येते. चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण छान शिजून द्यायचं. आता हा मिश्रण थंड झाल्यावर आपण मिक्सरला पिसून घ्यायचं. दुसऱ्या पॅनमध्ये आपण 2 चमचे तूप टाकायचं आणि छान कट केलेला कांदा टाकायचा. त्याचबरोबर आता आपण 3 स्लिट म्हणजे उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या. कांदा शिजल्यावर मसाले टाकायचे. साधारण आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची. 1.5 ते 2 चमचे आपलं जाणार धनापूड. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा इनिशियली गरम मसाला टाकायचा. मिक्स करून घ्यायचं. आता पाणी टाकायचं, कारण आपले मसाले करपले नाही पाहिजे. त्यानंतर लगेच आपली पेस्ट केलेली टाकून द्यायची. पेस्टला आता परत 5-10 मिनटं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर 500 ग्रॅम आपण स्वीटकॉर्न त्यात मिक्स करून घ्यायचं. आता आपण आपल्या हिशोबाने पाणी टाकत राहायचं, कारण हे चिटकलं नाही पाहिजे. छान घाटून घ्यायचं आणि मग आपण कव्हर करायचं शिजवायसाठी. आता झाकण काढल्यावर अजून अर्धा चमचा आपण गरम मसाला आणि पूर्ण 2 ते 3 टेबलस्पून कस्तुरी मेथी टाकायची. हे टाकल्यावर आता मी पनीरला किसणीतून पास करून घेतलं आहे, पाव किलो, ते टाकून घ्यायचं. छान मिक्स केल्यावर मसाला गरम करून मी त्याच्यावर तूप टाकायचं आणि याला झाकण देऊन ठेवणार 15 ते 20 मिनटं, म्हणजे छान असं स्मोकी फ्लेवर येतो. आता ग्रीन आणि रेड कॅप्सिकम टाकायचे तुमच्या चॉईसची, आणि टॅमॅटो स्ट्रेट कापलेले टाकून द्यायचे. त्यातून कोथिंबीर टाकायची आता, आणि आपली भाजी तयार आहे.